दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. करण जोहर मधला जो दिग्दर्शक आहे ना, तो आता प्रौढ झाला आहे. अहो म्हणजे आता अनुराग कश्यपचा वगैरे परिणाम आहे की नाही मला माहित नाही, पण अगदी इम्तियाज अली छापाचा सिनेमा बनवलाय हो. इम्तियाज अली छापाचा म्हटलं मी, इम्तियाज अली सारखा सिनेमा बनवायला अजून वेळ आहे. पण तरीही स्टुडंट ऑफ द इयर, कभी खुशी कभी गम यापेक्षा बराच सिनेमा चांगला आहे. ऐ दिल है मुश्किल. लड़का लड़की, इश्क, प्यार, मोहब्बत की दोस्ती या अशा गुंतागुंतीच्या विषयामध्ये PhD केल्याच्या थाटात वावरणारे मिस्टर करण जोहर यांनी या सिनेमात सुद्धा जवळपास तेच केलंय. पण यावेळेला अंदाज थोडा आशिकाना, थोडा शायराना. खरी गंमत संवादांमध्ये. करण जोहर आणि निरंजन अय्यंगार यांनी हे संवाद लिहिलेत जे चटपटीत झालेले आहेत, जे नाटकी वाटत नाहीत आणि प्रसंगी अर्थपूर्ण सुद्धा आहेत. बड़े वफादार हैं आपके आंसू, आपकी इजाजत के बिना बाहर ही नहीं निकलते. वाह. आणि हा महत्वाचं म्हणजे करण जोहरच्या सिनेमात जे टिपिकल लडका लडकी असतात ना, म्हणजे एकदम टिपिकल ओव्हर ऍक्टिंग करणारे, म्हणजे असं ते प्रेमात आकंठ बुडालेले, गुलाबजामच्या पाकात घोळलेली गोड भाषा बोलणारे वगैरे, ते इथे नाही आहेत. ते महत्वाचं आहे. हा म्हणजे बाकी सगळं आहे, म्हणजे श्रीमंती आहे, पब्स आहे, डिस्को आहे, प्रायव्हेट जेट आहे, लंडन आणि पॅरिस मधली आलिशान घरं आहेत, सगळं आहे. पण ते कृत्रिम वाटत नाही, हे महत्वाचं. अभिनयामध्ये सुद्धा सगळ्यांनी विषय आणि भूमिका समजूनच काम केलंय. पण मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आहे सिनेमाच्या लांबीत, प्रॉब्लेम आहे स्टोरीमध्ये. 2 तास 38 मिनिटांच्या या सिनेमामध्ये पहिला 1 तास बरा जातो, पण पुढचा 1.5 तास जो आहे ना, तो खूप ताणलेला आहे. बरं, जे काही सांगायचंय ते यापूर्वी अनेक सिनेमांमधून सांगून झालेलं आहे. मग आता हे नवीन काय दाखवणार असा विचार करत आपल्याला बसावं लागतं. या सिनेमात फवाद खान असेल 10 मिनिटं आणि ऐश्वर्या असेल 15 मिनिटं. त्यामुळे सगळा भार कुणावर आहे? रणबीर कपूर आणि अनुष्कावरती. बरं, NH10 नंतर अनुष्काला पहिल्यांदाच असा अभिनय करायची संधी मिळाली. एक मच्युअर मुलगी आहे, एक फंडे क्लिअर असलेली मुलगी आहे, असा जो रोल आहे ना, तो तिने चांगला साकारलाय. ते ठसा उमटवणं वगैरे जे म्हणतात ना, ते आता रणबीर कपूरला जमायला लागलंय. म्हणजे गोंधळलेला किंवा खरं प्रेम म्हणजे काय हे माहीत नसलेला असा हा जो अयान आहे, तो त्याने मस्तच साकारलाय. आणि मुख्य म्हणजे तमाशा आणि रॉकस्टार यापेक्षा वेगळ्या पद्धतीने साकारलाय. मैं किसी की जरूरत नहीं, ख्वाहिश बनना चाहती हूँ. बाकी काय परदेशातली लोकेशन्स आहेत, त्यामुळे चकाचक लुक आहे, फॅशनेबल कपडे आहेत. आता करण जोहरचा सिनेमा म्हणजे हे सगळं तर असणारच ना. काही सरप्राइजेस सुद्धा आहेत. पण जरा कात्री लावली असती ना सिनेमाला, जरा स्टोरीवर काम केलं असतं तर प्रेक्षकांची मुश्किल पण वाटली असती ना. करण जोहरच्या या ऐ दिल है मुश्किलला मी देतोय 2.5 म्हणजेच 2.5 पॉपकॉर्न. आणि आता अद्भुत कट्यार कॉन्टेस्ट. यावेळी आमच्या कॉन्टेस्टमध्ये जे जिंकतायत त्यांना आम्ही देणार आहोत कट्यार काळजात घुसली या सिनेमाची DVD, स्पेशल DVD, कारण त्यामध्ये सिनेमा बरोबरच सिनेमाच्या मेकिंगची DVD सुद्धा आहे. व्हिडिओ पॅलेसच्या सौजन्यानं ही DVD तुम्हाला मिळेल. तुम्ही कॉन्टेस्टमध्ये भाग घ्यायचा आहे आणि तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे. गेल्या वेळच्या कॉन्टेस्टचे विजेते आहेत कल्पिता गोसावी आणि सिद्धेश कोरगावकर. दोघांचेही अभिनंदन. पण तुम्हाला आधी ईमेल करायला लागेल popcorn@adbhutcreatives.com. तो मेल करा आणि नंतरच तुम्हाला DVD मिळणार आहे. आणि आता या आठवड्यातला प्रश्न, मुन्नाभाई MBBS मध्ये मुन्नाभाईच्या रोलसाठी संजय दत्तच्या आधी कुणाचं कास्टिंग झालं होतं? तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे इथेच खाली कमेंट बॉक्समध्ये 1 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, या जगात ना मुश्किल काहीच नाहीये. म्हणजे ऐ दिल है मुश्किल इतका विरोध झाला, पण शेवटी रिलीज झाला ना सिनेमा. मी काय तुम्हाला काय मुश्किल गोष्ट सांगतोय काय? मी काय सांगितलं तुम्हाला की लाईक करायचं, तुम्हाला आमचे व्हिडिओज तुम्हाला शेअर करायचे, तुम्हाला त्याच्यावर कमेंट टाकायचे आणि सबस्क्राईब करायचे. आता ह्याच्यात काय मुश्किल आहे? करा ना तुम्ही सबस्क्राईब.